आपण या ठिकाणी पाहताय। वाद्यवृंदाला आता विनंती करतो की शिवदर्शनेने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। वाद्यवृंदाला विनंती आहे की शिवदर्शनेने कार्यक्रमाची सुरुवात करावी। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण हे झालेलं आहे। मंत्री गणेश नाईक आणि आदिती तटकरे यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी उत्साहात साजरा होत असताना आजच्या दिवशी नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण हे झालेलं आहे। जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्याने भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली। हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। 350 वर्षांहून अधिक काळ याला झालेला आहे। प्रत्येक वर्षी प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजचा हा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा राज्याच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी शिवभक्त आहेत त्या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा केला जातो। मर्दानी खेळांचं आयोजन केलं जातं, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि असं प्रफुल्लित वातावरण असताना तर काही वेळापूर्वी, काही क्षणापूर्वी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेचा हा क्षण आपण या ठिकाणी पाहताय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरी मुंबई मध्ये ज्या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी या विमानतळ परिसरामध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आता अनावरण झालेलं आहे। नवी मुंबई विमानतळामध्ये परिसरामध्ये ज्या वेळेला तुम्ही एंटर कराल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा तुम्हाला दिसेल। आजचा दिवस हा शिवराज्याभिषेक दिन आणि आजच्या दिवसाचा औचित्य साधत या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। मंत्री गणेश नाईक आणि आदिती तटकरे यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। आजचा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी, शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस।